मस्त अशी चमचमीत झणझणीत मोड आलेल्या मटकीची भाजी मस्त अशी दम देऊन वाफेवरती केलेली आहे आणि कोणतंही झंझट न करता अगदी कांदा टोमॅटोवर ही भाजी मस्तच होते। तुम्ही तुमच्या पद्धतीने करतच असाल, पण माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा। न खाणारेही आवडीने खातील आणि सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला टिफिनसाठी अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये करू शकता। कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर इथे जिरे टाकले। जिरे छान फुलवून घेतल्यानंतर 4 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकलेले आहेत। कोणत्याही कडधान्याच्या भाजीला जर वाफेवर करत असाल किंवा कशीही करत असाल तर कांदा टोमॅटो मात्र भरपूर टाका, खूप छान चव येते आणि काहीच घालायची गरज नाही बाकी। कांदा परततानाच मी इथं चवीनुसार मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा टोमॅटो ही पटकन मऊ होतो। 1 मिनिटभर कांदा छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घालायचे आहेत बारीक चिरून। टोमॅटो घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। ही मोड आलेली मटकीची भाजी आपल्याला कांदा टोमॅटो मध्येच करायची आहे बरं का। जास्त कोणतं वाटण घाटण किंवा झंझट न करता अगदी साधी सिंपल पद्धत आहे। फळभाज्या असू देत, पालेभाज्या असू देत किंवा कडधान्य, प्रत्येक भाजीला स्वतःची चव असते आणि ती चव आपल्याला चाखायला हवीच, कारण ढीगभर मसाले घालून त्याची पूर्ण चव आपण मिस करतो। त्यामुळे बेसिक मसाल्यांमध्ये भाज्या करून पहा, खूप छान चवीला लागतात आणि त्याची चव आपल्याला कळते। आता ही मोड आलेली मटकी आपल्याला वाफेवर दम देऊन मस्त कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये करायची आहे। इतकी छान चवीला होते ना, तुमच्या घरातले न खाणारेही आवडीने खातील। न सांगता तुम्ही टिफिन मध्ये द्या, पण संध्याकाळी आल्यावर टिफिन फिनिश असेल तेही ह्या भाजीच्या म्हणजेच मटकीच्या प्रेमात पडतील। काही जणांना खूप आवडते मटकीची भाजी, तर काही जण आवडत नाही आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धतही खूप वेगळी असते। पण माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। कांदा टोमॅटो परतून झाल्यावर यामध्ये सगळी मटकी मी टाकलेली आहे आणि आता आपल्याला मटकी 1 मिनिटभर कांदा टोमॅटो आणि तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। कांदा टोमॅटो परततानाच आपण चवीनुसार मीठ टाकलं होतं। तर ही सगळी मटकी 1 मिनिटभर छान अशी परतून घ्यायची आहे। तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर त्यांना खाऊ म्हणून तुम्ही थोडंसं वाटीमध्ये देऊ शकता। मटकी प्रोटीननी भरलेली आणि पौष्टिक आहे, चवीला लागते, आवडीने खातील मुलंही। म्हणजे तिखट घालायच्या आधीची प्रोसेस, मुले लहान असतील तर तिखट खात नाहीत त्यावेळेला तुम्ही थोडीशी भाजी यातली बाजूला काढून ठेवू शकता। अशीच भाजलेली मस्त अशी मटकी खूप छान लागते कांदा टोमॅटो मधली। फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर मात्र घालायला विसरू नका, मुलांच्या चपाती सोबत टिफिनलाही देऊ शकता बरं का। आणि जर तुम्ही डाएट करत असाल, वजन कमी करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ताही करून खाऊ शकता। मस्त परतून झाल्यानंतर आता यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे। हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे घरची चटणी आहे। यामध्ये मी 2 चमचे घातलेले आहे। तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे याच्यावर। झाकण ठेवून मंद आचेवर मटकीला आपल्याला दम द्यायचा आहे। त्यासाठी झाकणावर आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। हे पाणी थोडंसं आटेपर्यंत मी मंद आचेवर झाकण ठेवून मटकीला वाफ देणार आहे, म्हणजेच दम देणार आहे। पाणी न घालता वाफेवरच ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने केलेली भाजी खूप छान लागते बरं का। मला मटकी जास्त शिजलेली नाही आवडत, अर्धी कच्ची छान लागते, त्यासाठी मी 1 मिनिटच मंद आचेवर दम दिला आहे। तुम्ही जास्त वेळ ही ठेवून मटकी छान शिजवू शकता बरं का। मटकीच्या भाजीमध्ये पाणी न घालता अशा पद्धतीने छान मटकी शिजवायची, म्हणजे भाजीमध्ये पाणी घालायची गरज अजिबात लागत नाही। वरती पाणी ठेवलं की आतमध्ये मस्त वाफ मिळते, मटकी अजिबात कडक होत नाही, मटकीला तळ लागत नाही, मटकी छान मऊ होते, छान शिजते। बघू शकता मस्त कोल्हापूर पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत मटकीची भाजी आपली तयार आहे। सकाळची कितीही घाई गडबड असली तरी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजी पूर्ण तयार होते। त्यासोबत तुम्ही गरमागरम तांदळाची भाकरी किंवा गरमागरम चपाती, ज्वारीची भाकरी कशासोबतही खाऊ शकता। खरं सांगायचं म्हणजे मस्त अशी गरमागरम तांदळाची भाकरी आणि मटकीची भाजी सकाळी मी नाश्त्यासाठीच बनवली होती। तुम्हालाही नाश्त्यासाठी अशी भाजी भाकरी खायला आवडते का? सकाळच्या घाई गडबडीतही असा पोटभरीचा नाश्ता कोणाला नाही आवडणार, बरोबर आहे ना? नक्की कमेंट करून सांगा। गरमागरम तांदळाची भाकरी, झणझणीत चमचमीत मोड आलेल्या मटकीची भाजी आणि सोबत आंबट गोड मीठ लावलेल्या कैरीच्या फोडी, मस्त असं कॉम्बिनेशन। चला तर मंडळी, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। आत्तासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, बाय।